मुंबईचं उपनगर असलेल्या गोरेगावमधील दिंडोशी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। निमित्त ठरलं ते संतोष नगर भागात 2 गटात झालेला तुफान राडा। 5 एप्रिलच्या संध्याकाळी मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान वादाची ठिणगी पडली आणि बघता बघता या वादाने हिंसक वळण घेतलं। या घटनेनंतर आता पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिकेने गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली। या हिंसाचारातील आरोपींच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर फिरला असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गोरेगावमध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 5 एप्रिलला संतोष नगर परिसरात मरियम्मा देवीची शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती। ही यात्रा ज्योती बार अँड रेस्टॉरंट जवळ आली असता यात्रेतील गाण्यावरून 2 गटात बाचाबाची झाली। श्रीराम यांच्या नावाचा जयघोष आणि गाण्यांना दुसऱ्या गटाने विरोध केल्याने वाद विकोपाला गेला। या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। मिळालेल्या माहितीनुसार एका गटाकडून तलवार आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये बजरंग दलाचे 3 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले। इतर अनेक जण देखील यात जखमी झाले। जखमींवर सध्या जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला। मध्यरात्रीच पोलिसांनी धरपकड सुरू केली असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली। परिसरात पुन्हा हिंसाचार होऊ नये यासाठी राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली। दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय की त्या दिवशी पोलिसांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली नाही, ज्यामुळे तणाव अधिक वाढला। हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रशासनाने केवळ कायदेशीर कारवाईवर न थांबता आरोपींच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली। ज्या दंगेखोरांनी शोभायात्रेवर हल्ला केला त्यांची घरं आणि दुकानं अनधिकृत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई सुरू केली। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। बजरंग दलाने कालच पोलीस आणि पालिकेकडे अशी मागणी केली होती की दोषींच्या मालमत्तांवर कारवाई व्हावी। त्यानंतर ही मोठी कारवाई होताना दिसते। या प्रकरणावर स्थानिक राजकारणही तापले। ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी या कारवाईचं समर्थन केले। दोषी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। दुसरीकडे बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावारिया यांनी इशारा दिलाय की ही कारवाई केवळ दाखवण्यापुरती असेल तर आम्ही पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसू। आज सकाळी याच ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यावरून बजरंग दल कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी कार्यकर्त्यांना इतर ठिकाणी पठण करण्याची विनंती केली, मात्र कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दिंडोशीतील ही घटना मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर एक मोठं आव्हान उभं करते। एका बाजूला गुन्हेगारांवर बुलडोझर चालवून प्रशासन कडक संदेश देत आहे, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांची मोठी कसरत सुरू आहे। सध्या संतोष नगरमध्ये शांतता असली तरी लोकांच्या मनात संतापाची लाट कायम आहे। प्रशासन यापुढे काय पाऊल उचलतं आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना कशी शिक्षा मिळते याकडे सर्वांचंच लक्ष लागले।